नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल आम्ही गेलो होतो डीमार्टला, एक दोन वस्तू आणायला गेलो होतो, पण बऱ्याच साऱ्या वस्तू घेऊन आले। तर आता काय काय आणलंय ना ते तुमच्यासोबत शेअर करते। आणि काल संडे होता, शनिवारी आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला। तर वॉटर पार्कला खूप दमल्यामुळे ना काल दिवसभर आम्ही झोपलो, त्यानंतर संध्याकाळी गेलो आणि 6 वाजता डीमार्टला गेलो होतो, त्यामुळे यायला 9 वाजले। तिथून आल्याच्या नंतर ना स्वयंपाक बनवायचा होता, भांडे घासायचे होते, पाणी आलेलं होतं, त्यामुळे काही ना हा बाजारच काढलेला नव्हता, त्याच्यामुळे हे सामानच बाहेर काढलं नव्हतं, हे असंच पिशवीत होतं। पण आज वरदला सुट्टी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची, तर वरदला हे बाहेर काढायचं होतं सगळं, त्यामुळे ना मी सकाळवरून काही बाहेरच काढलं नाही। कारण मागच्या वेळेस किराणा मी तो स्कूलला गेल्यावरती बाहेर काढला होता, तर तो आल्यावर म्हटला की मला काढायचा होता, तर त्याला हे काम खूप आवडतं म्हणून त्यालाच आज हे काम करायचे। तर आता तो सगळ्या वस्तू बाहेर काढणार आहे आणि काय काय आणले तर ते दाखवते तुम्ही। काढ आता बाहेर। आणि खरी संसारिक बाई तीच असते जी ना घरी आल्यावरती बिल चेक करते आणि बिलासोबत त्या वस्तू बरोबर आहेत का ते चेक करते। तर मी बऱ्याच वेळा असं चेक करते की किमती बरोबर लावलेल्या आहेत का, किंवा सगळ्या वस्तू बिलामध्ये ज्या आहेत त्या याच्यामध्ये आहे का। आता वर मी सगळं काढलंय बाहेर, इकडं देते ते दे इकडं। तर मी हा जार आणलाय आणि खास मी डीमार्टला ह्या जार साठीच गेले होते। तर मला डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी काचेचा असा जार पाहिजे होता आणि हा डीमार्ट मध्ये आज मी पाहिलं होतं म्हणून हा जार आणण्यासाठी डीमार्टला गेलते, पण एवढं सगळं परत घेऊन आले। तर हा जार मला पाहिजे होता आणि हा आणलाय मी। हा ऑनलाईन खूप महाग आहे, पण मला डीमार्ट मध्ये ना स्वस्त पडलाय, 169 रुपयाला पडलाय आणि याची क्वालिटी ना खूप छान आहे, म्हणून हा जार आणलाय। तर हा काचेचा आहे, खूप सांभाळून वापरायला लागेल, बरंचच्या हाताजोगं ठेवायला नाही लागणार। त्यानंतर ही बॉटल आणली, ऑइल बॉटल, ही पण स्वस्त होती, माहित नाही आता मला स्वस्त पडली की नाही, पण 150 रुपयाला पडली ही ऑइल बॉटल, जी काचेची आहे आणि त्याला मध्ये ना असं स्टीलचं कोटिंग आहे, असं स्टीलचं कोटिंग आहे। इथं नंबर्स पण आहे आणि किती लिटरची ते पण लिहिलेलं आहे। तर ह्यामध्ये ना 1 लिटर तेल नाही बसणार, 500 ml लिहिलंय। तर छान आहे, वापरून पाहते। मला खूप दिवसापासून ऑइल बॉटल पण घ्यायची होती, मी ऑनलाईन मागवणार होते पण नाही मागवली, आता इथं डीमार्ट मध्ये दिसली तर एक आणून पाहिली आहे। आता ही एक घेऊन आले। आता ही सगळ्यात आधी ना वरदचं बघा, वरदने अजून एक गाड्या पण घेतल्यात ना, आणि वरदने हे एवढे सगळे कलरचे पेन घेतले ते, तर त्याला ड्रॉइंग खूप आवडती, त्याच्यामुळे ना तो ना गेला ना नेहमी ड्रॉइंगचं काहीतरी घेऊन येतच असतो। आणि आता म्हटलं ना सुट्ट्या पण लागतील ना मे महिन्यात, मग त्याला असं काहीतरी ना मस्त क्रिएटिव्हिटी करायला, ब्लॅक पण आहे। आणि याच्यामध्ये तर ना मी हे मास्क आणलेले आहेत आणि हे मास्क ना मला खूप स्वस्त भेटले ते डीमार्ट मध्ये। तर तसं आहे ना हे 99 रुपयाला एक आहे, पण मला गेट 1 बाय 1 भेटला आणि त्याच्यानंतर मी दोन्हीमधला एक एक आणलाय, एक कुकुंबर आणलाय आणि एक पपया आणलाय। तर 50 रुपयाला एकच पडलाय हे। तर हे दोन असे मास्क आणलेत। वरदने लगेच पेज आणले आणि आता ड्रॉइंग करायला सुरुवात करणार आहे। तर आता मी ना लवकरच हे लावणार आहे। आता मला शनिवारी गावाला पण जायचंय, तर रविवारी एक लग्न आहे गावाला, त्यासाठी त्यावेळेस हा लावून पाहिजे। फेशियल शीट मार्क पपया। त्यानंतर हे आणलंय गॅसचं स्टँड, तर आमच्याकडे डबल टाकी असते आणि मग एक टाकी तशीच खाली ठेवायला लागते, म्हणून मग हे स्टँड आणलंय की दोन्ही टाक्यांना ठेवता यावं स्टँडवर म्हणून। तर हे एक स्टँड आणलंय। त्यानंतर अजून एका कारणासाठी मला डीमार्टला जायचं होतं, ते म्हणजे ह्या सीड्स। ह्या सीड्स मला पाहिजे होत्या, ज्या डीमार्टला मिळतात आणि ह्या स्वस्त पण मिळतात डीमार्टला। याच्यावरती 99 रुपये प्राइस आहे, पण ना ह्या 49 49 असंच काहीतरी पडलं ते। तर बिलामध्ये बघते मी, खरंच मला 49ला पडलेत का, कारण तिथं लिहिलेलं होतं 49। तर ह्या सीड्स आहेत, तर ह्या चिया सीड्स। तर आता उन्हाळा लागलेला आहे ना, तर हे पाण्यात टाकून पिण्यासाठी, बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी
त्याला फुटाणे आवडतात म्हणून मग फुटाण्याचं परत एक पॅक आणले. घरात होते थोडे पण परत आणले. त्याच्यानंतर हा छोटासा पॅन घेतलाय, खूप छोटूसा आहे, खूप छान आहे, खूप क्यूट आहे, पण महाग खूप आहे. तर ना हा मला महागच वाटला कारण की त्याच्या साईजनुसार, पण छोट्या छोट्या वस्तूंची जास्त प्राईज असते. तर हा पॅन ना मी खास वरदसाठी आणलाय कारण की वरदला तिखट जास्त चालत नाही. त्याच्या पप्पाला वेगळी भाजी आणि त्याला वेगळी भाजी करायला लागती. मग वरदला थोडीशीच भाजी करायला लागते, त्यासाठी मला पूर्ण कढईच भरायला लागत होती. त्याच्यामुळे आता पूर्ण कढई नाही भरवायला लागणार. हे छोट्याशा पॅनमध्ये वरदची भाजी होऊन जाईल. तर वरदसाठीच हा छोटासा पॅन घेतलाय आणि हा घ्यायचाच होता मला. तर हा एक पॅन घेतलाय छोटासा. त्यानंतर मिओनीज पुढे सरू थोडं. तर हे मिओनीज आणले. तर आता स्कूल चालू आहे ना, त्याच्यामुळं काही ना काही बनवायला लागतंच हे. आणि हे डीमार्टला स्वस्त पडतं म्हणून मग हे मिओनीज आणले. त्यानंतर ना मला ह्या लोणचेच्या बरण्या दिसल्या. मला लोणचं खूप आवडतं. आता उन्हाळ्यामध्ये घरी लोणचं घालतात, पण ना मी आता माझ्याकडे लोणचं काही शिल्लक नाही आहे, थोडंसं पण खूप थोडं आहे. आणि मला लोणचं खूप आवडतं. भातासोबत खायला भारी वाटतं लोणचं, म्हणून मी हे ना छोटे छोटे बरण्या आणल्यात. हा पॅक मला दिसला आणि मग मी लगेच घेतला. तर हा 50 रुपयालाच पडलेला आहे. याच्यावरती प्राईस आहे 60, पण हा मला 50लाच पडलाय. आणि एवढ्या सगळ्या बॉटल आल्यात आणि वेगवेगळ्या फ्लेवर आहे. तर मग वेगवेगळे फ्लेवर पण टेस्ट करायला मिळतील. तसं जर घ्यायचं म्हटलं तर मग भरपूर पैसे जातात, पण टेस्ट करायला हे छान आहे. छोटे छोटे, एकदम छोटे छोटे. तर मस्त हे डीमार्टला ना नवीन पॅकेट आले. ह्याच वर्षी मी पाहिले वाटतं हे छोटे छोटे लोणचेच्या भरण्या. त्यानंतर हा टिफिन घेतलाय वरदसाठी. तर वरदला स्कूलमध्ये फ्रुट्स वगैरे द्यायला लागतात ना, तर मग त्याच्या टिफिनमध्ये बसत नव्हतं कारण की त्याच्या टिफिनमध्ये 2च कप आहेत. एकाच चपाती आणि एकाच भाजी देते. तर फ्रूटसाठी हा आणलाय आणि हा 99 रुपयाला आहे, पण छान याची क्वालिटी. आणि हा मायक्रोवेव्ह सेफ आहे आणि आतून स्टील आहे आणि असं बाहेरून आहे. झाकण त्याचं असं आहे आणि काढायला खूप सोपं आहे. वरदला पण काढता येईल म्हणून असा टिफिन घेतला त्याच्यासाठी छोटासा. त्यानंतर मागच्या वेळेस जे पाहिलं होतं, जे माझ्या मनात होतं, ते ह्या वेळेस भेटलंच. तर मागच्या वेळेस ना मला वरदने लगेच ड्रॉइंग पण चालू केली. वरदला ना असं झालं होतं सकाळपासून, ही पाण्याची टाकी आहे, हे घर आहे आणि हे डोंगर आहे, बंगला आहे. कुणाचा? आपला? हा आमचा बंगला आहे. त्याच्यानंतर ही आमची पाण्याची टाकी आहे वरती बंगल्यावरती. तर वरदला सकाळ धरून असं झालं होतं कधी मी ते पेन लगेच घेईल आणि लगेच ड्रॉइंग चालू करेन, म्हणून त्याचं सकाळपासून चाललं. हा रे, त्याचं सकाळपासून चाललं होतं की कधी काढायचे सामान, कधी काढायचे पिशवीतून सामान. असं ठेवायला आहे ना याला, तर ह्या पेनला ना असं ठेवायला आहे. तर मी काय सांगत होते, हे हिल्स ना मला मागच्या वेळेस खूप आवडले होते. माझ्याकडे ऑलरेडी भरपूर आहेत त्याच्यामुळे मी घेतले नव्हते, पण आता ना घेतलेच. हे म्हटले की घे, तुला आवडले आहेत तर. आणि ना मला ना सुरुवातीपासून ना चपलांमध्ये आणि कपडे ह्या 2 गोष्टी ना खूप आवडतात. असं काय म्हणतात त्याचं क्रेज घ्यायला. तरी हल्ली एवढं घेत नाही. आणि ना ब्रँडेड घेतल्या ना की त्या तुटतच नाही. आता माझ्याकडे बाटाच्या वगैरे आहेत ना, तर त्यांना कितीही वापरा तुटतच नाही. डीमार्ट मधल्या पण बऱ्याचशा मी सँडल चप्पल वापरल्या ना, त्या तुटतच नाही. वापरून वापरून कंटाळा येतो पण तुटतच नाही. तर मग आता हे आणलेले हिल्स, तर हे हिल्स ना खूप आवडले मला आणि हे मला घ्यायचेच होते. कोणते लाईटिंग? तर असं एवढंच सामान आणलेलं आहे आणि हे आणले. तर आता उन्हाळा आहे त्यामुळे ना हे टी शर्ट आणले. 150 रुपयाला हे टी शर्ट आहे. तर 2 टी शर्ट घेऊन आली. असं एक आणलंय. त्यानंतर वरच्या पप्पांनी त्यांच्यासाठी हे असे उन्हाळ्यासाठी बरमुडे घेतले. ते 2 बरमुडे, 3 बरमुडे. तर अशी आमची डीमार्टची रात्रीची शॉपिंग. 3 घेतलेत बाळा. नाही 2 असतील बाळा. 3 आहेत. नाही अजून 2 आहे बघ ना. अजून 2 नाही, 3 आहेत. 1 2 3 3 आहे 4 आहे.
तर एवढी सगळी शॉपिंग केली रात्री. आणि नदी कोणती नदी आहे? असं येतं का? वरदने तर चालू केलंय ना कलर करायला. आणि किती सगळे पेन आहेत, सगळ्या कलरचे आहेत, फेंट, डार्क. तर वरदला सुट्टी असल्यामुळे आमचं निवांत चाललंय. आता 11 वाजले आणि अजून आमचे ना घरातली कामं बाकी आहे. फक्त सकाळचं स्वयंपाक, भांडे वगैरे झाले ते. आणि आता मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे आजची सुट्टी है ना वरद. उद्या परत स्कूल आहे वरदला. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. वरद बाय कर.